की शिवराज्याभिषेकच्या निमित्ताने पुन्हा आपल्या सगळ्या जणांना, आपल्या सगळ्या जणांशी महाराष्ट्रामध्ये जे काही चाललंय, जी काही परिस्थिती आहे, चाहू बाजूने मराठा समाजाला घेरण्याचं जे काम सुरू आहे, आपल्याला बदनाम करण्याचं एक षडयंत्र एक सुरू आहे, मराठा समाजाला उद्ध्वस्त करण्याचं एक फार मोठं षडयंत्र जे रचलं गेलेलं आहे, त्याबद्दल आपल्याशी बोलण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे. उद्या 6 जून शिवराज्याभिषेक. आपल्यासारखे असंख्य शौक हा फार मोठा दिवस आणि ह्या दिवसाचं महत्व जगातल्या कुठल्याही शिवभक्ताला वेगळं सांगण्याची काही गरज नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला? माफ करा, नेटवर्कचा इश्यू झालाय. कोकणामध्ये पाऊस सुरू झाला असल्यामुळे नेटवर्कचा इश्यू झाला असेल. पण आपल्या राजांनी त्या शिवराज्याभिषेक का झाला, कुठल्या परिस्थितीमध्ये झाला? शिवराज्याभिषेक करत असताना स्वराज्याची जनता ही सुखी, समाधानी आणि सुरक्षित होती. म्हणून आपल्या राजाला तर शिवराज्याभिषेक घडवण्यात आलं. रयतेचं राज्य म्हणून स्वराज्याकडे पाहायचं. आणि आज मी तुम्हाला सांगेन की आज अगर शिवराय असते तर त्यांनी शिवराज्याभिषेक करण्याचा त्यांच्या डोक्यात विचार पण आला नसता. काय चाललंय आपल्या या राज्यामध्ये, कुठल्या परिस्थितीमध्ये समाजाचे लोक जगतायत. अहो, तरुणांच्या समोर, तरुणींच्या समोर भविष्याला अंधार झालेला आहे की काय होणार आहे आमच्या भविष्याचं. आणि अशा परिस्थितीमध्ये जे आपसातले जे वाद सुरू आहेत, आपसातच अगर आपण लढत बसलो तर समोर येणारे जे काही आपल्यावर आक्रमण होत आहे त्याच्या विरुद्ध मग कोण लढणार? काही दिवसापासून मुद्दामून मी सुरुवातीला उल्लेख करेन, काही दिवसापासून छत्रपती संभाजीराजे आणि आमच्या काही सहकाऱ्यांमध्ये किंवा त्यांच्या अनुयायांमध्ये आणि आमच्या काही कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर जे काही वाद सुरू आहे ते आपल्या समाजहिताचे नाहीये. त्या गादीबद्दल आम्हाला प्रत्येकाला प्रचंड अभिमान आहे. अहो, त्या ज्या नालायक संजय राऊतनी जेव्हा त्या गादीवर प्रश्नचिन्ह, वंशजावर आमच्या प्रश्नचिन्ह निर्माण केले होते, तेव्हा तुळापूरला उभं राहून त्या कार्ट्याला आव्हान देण्याचं काम आमच्यासारख्या शिवभक्तांनी केलं होतं. संभाजीराजे समाजासाठी लढतायत. सन्मान्य राणे साहेबांनी जे काही त्यांच्या बद्दल बोलले ते हक्काने होतं. आमचा अधिकार आहे तो. संभाजीराजेंनी जी भूमिका समाजासाठी घेतली त्या भूमिकेवर आम्ही सगळेजण, आज मराठा समाजासाठी अगर कोण लढत असेल तर आम्ही सगळेच्या सगळे एकत्र आहोत, अशी सगळ्यांची आमची भूमिका होती.
पण ज्या पद्धतीने काही दिवसापासून विविध घटना घडत गेल्या, संभाजी राजेबद्दल, त्या गादीबद्दल प्रचंड आमच्या मनामध्ये आदर आहे. छत्रपती उदयनराजे असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, प्रत्येकाबद्दल आदर आहे. पण छत्रपती संभाजीराजेंना मी हक्काने आज सांगेन की राजे आता मवाळ भूमिका घेऊन चालणार नाही, समाज स्वीकारणार नाही. ही वेळ मवाळ भूमिका घेण्याची नाहीये, ही वेळ शांत बसण्याची नाहीये. समाजाची तरुणी त्याचं भविष्य उद्ध्वस्त करत चाललेलं हे राज्य सरकार. जे काय मराठा आरक्षणाबद्दल झालं ते फार मोठं षडयंत्र होतं. समाज पेटलेला आहे. समाजाला अपेक्षा आहेत की ज्या गादीकडे, ज्या नेत्यांकडे आम्ही आशेने पाहतो, ते नेते आता आर-पारची लढाई लढणारच. आणि ती आमची सगळ्यांची भूमिका आहे. आता मवाळ होण्याची वेळ नाही, आता शांत बसण्याची वेळ नाही. कारण का जे काय आमच्या बरोबर होत आहे, जे काही झालंय, अहो कुठल्या महाराष्ट्रामध्ये राहतोय आपण? अहो तो गिरीश कुबेरांसारखा कार्टा आमच्या संभाजी राजांची बदनामी करतो, पुस्तक मध्ये लिहिण्याची हिम्मत करतो. आणि आपण काहीच बोलत नाही, काहीच करत नाही. अहो ज्या संभाजीराजेंमुळे आमचं आज अस्तित्व आहे, त्यांच्याबद्दल एक शब्द पण कोण चुकीचं लिहिण्याचा अगर विचार पण करेल ना, तर शिवभक्तांनी हे सहन करता कामा नये. तुळापूर मध्ये तुमच्या सगळ्यांना भेटण्याची संधी मिळाली असती, त्या अजूनपर्यंत परत एकदा ते एक बक्षीस जाहीर करून टाकलं असतं. गिरीश कुबेर हा आधुनिक जेम्स लेन आहे, एक लक्षात घ्या. आणि हे सगळं चाललंय आपल्या राज्यामध्ये. हिम्मतचा होते, सरळ सरळ आपल्याला डिवेचनाचं काम होत आहे. अहो खेळ खंडोबा होत चाललेला आहे, खेळ चाललेला आहे सगळ्या बाजूने. बहुजनांचं महाराष्ट्र, मराठा, ओबीसी, धनगर हे सगळ्या समाजाला ज्या पद्धतीने डिवचण्याचं काम चाललंय, उद्ध्वस्त करण्याचं काम चाललंय, ते गप्प बघत बसायचं. आणि रायगडवर येतानाच फक्त कोविड असतं, मराठ्यांसाठी फक्त कोविड असतं. 4-5 दिवस अगोदर मुंबईमध्ये मुंबई मेट्रोचा कार्यक्रम जो होता, तुम्ही प्रत्येकाने टीव्हीवर पाहिला असेल. का हो, तिथे कोविड नव्हता काय? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अन्य सगळे मंत्री मांडीला मांडी लावून, खांद्याला खांदे लावून तिथे उभे होते. गर्दी, प्रचंड गर्दी होती. तिथे कोविड नाही. फक्त रायगडवर यायचं असेल तर कोविड. तेव्हा कोविड बद्दल फक्त बोललं जातं, तेव्हा फक्त करोना प्रसार होणार. मराठ्यांचा कुठलाही विषय आला तर संयमाने घ्यायचं, गप्प बसायचं. का गप्प बसणार आम्ही? कशासाठी गप्प बसणार? आज पण मुंबईमध्ये काँग्रेसचं केंद्र सरकारच्या विरुद्ध आंदोलन झालं. तिथे पण प्रचंड गर्दी केली गेली होती. म्हणजे ह्या सत्ताधारी लोकांसाठी करोना नाही, मुख्यमंत्र्यांसाठी करोना नाही,
त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी करोना नाही, पण आम्हाला अगर रायगडवर जायचं असेल तर करोनाची कारणं येतात. म्हणजे हे आम्हाला डिवचण्याचं काम नाही. हे समाजाला आणि विविध लोकांना कळत नाही. अहो, कुठल्या महाराष्ट्रामध्ये राहतोय? काही दिवसा अगोदर संभाजीराजेंनी स्वतः ट्विट केलं होतं की त्यांच्यावर पाळत ठेवली गेलेली आहे सरकारकडून, राज्य सरकारकडून. वा, छत्रपती संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याची हिंमत, तरी आम्ही गप्प बसायचं. अहो, हे सगळे जे विषय चालले, करोनाचे कारण देणार, उद्ध्वस्त आम्हाला करणार. अहो, गायकवाड समितीला व्यवस्थित, गायकवाड समितीच्या अहवालाला सुप्रीम कोर्टामध्ये व्यवस्थित पद्धतीने हा सरकारने मांडलं असतं तर त्याला कळलं असतं की गायकवाड समितीमध्ये सिद्ध केलं होतं की मराठा समाज मागासलेला आहे. राज्याच्या कानोकोपऱ्यामध्ये जाऊन लोकांशी बोलून असा एक रिपोर्ट तयार केला गेला ज्याच्यामध्ये प्रत्येकाला, म्हणजे समाज हा मागासलेला आहे, यांना 50% पेक्षा आरक्षण का द्यावं, एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन कसे आहे, सर्कमस्टन्सेस कसे आहेत, हे सगळंच सगळं त्या गायकवाड समितीच्या अहवालामध्ये लिहून ठेवलेलं, पण मुद्दामून मांडलं नाही. मी तुम्हाला सांगतो, त्यांना माहिती होतं, या राज्य सरकारला माहिती होतं की गायकवाड समितीचा अहवाल सुप्रीम कोर्टामध्ये मांडला असता तर जसं हायकोर्टामध्ये मराठा आरक्षण टिकलं तसं सुप्रीम कोर्टामध्ये पण टिकलं असतं. म्हणून गायकवाड समितीचा अहवाल मांडला गेला नाही. हे षडयंत्र आहे बांधवांनो, तुम्हाला सांग, आपला विरुद्ध झालेलं षडयंत्र आहे. आणि या षडयंत्राला आपण अगर संयमाने अगर समोर बघत बसलो, नुसत्या घरात कोविडची भीती दाखवून आपल्याला गप्प बसवतात, पण ह्यांचे सगळे कार्यक्रम सुरू राहतात. ह्यांना फोटो काढण्यासाठी कोण थांबवत नाही, ह्यांना गर्दी जमवण्यासाठी कोण थांबवत नाही. पण रायगडलावर जायचं असेल तर आम्हाला करोनाची भीती दाखवली जाते. याबद्दल समाज बांधवांनी विचार करा. ही आर पारची लढाई आहे. आज अगर तुम्ही घरामध्ये बसलात, आज अगर तुम्ही शांत बसलात, तर पुढच्या प्रत्येक पिढी आपल्याला माफ करणार नाही, लक्षात ठेवा. अहो, शिवरायांना, शंभूराजेंना आपण का मानतो? तर त्या राजांनी आपल्या प्रत्येक पिढी घडवली, आपल्याला दिशा दिली, आपल्याला आकार दिला. पण आज अगर गप्प बसलो तर कोणीही आपल्या अश्रू पुसायला येणार नाहीत, एक लक्षात ठेवा. आज शंडासारखे गप्प बसणं म्हणजे जे असंख्य तरुण तरुणी ज्यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलाय, ज्यांनी आत्महत्या केला मराठा आरक्षणासाठी, त्यांचा अपमान होईल. मी तुम्हाला सांगतो, आम्ही याच अधिकाराने आम्ही तुम्हाला सांगतोय, तुम्ही तुमच्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेला मराठा समाज, महाराष्ट्रामध्ये असलेला बहुजन समाज यांनी पेटून उठलंच पाहिजे. आज अस्तित्वासाठी देतोय, आपल्या भविष्यासाठी देतोय, तुम्हाला रस्त्यावर उतरायला सांगतोय. कारण का आज या राज्य सरकारला तुम्ही तुमची ताकद दाखवली नाही तर हे राज्य सरकार तुम्हाला मोजणार पण नाही. तुम्हाला इतिहासातून पुसून टाकण्याचं काम हे राज्य सरकार करेल, एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि मी तुम्हाला विश्वास देतो, तुम्ही कुठेही कितीही कुठलाही आवाज उचलाल, तुमच्या बरोबर उभं राहण्याचं काम मी स्वतः करीन. मी तुम्हाला विश्वास आणि शब्द येणार नाही बांधव. आज आम्हीच फक्त मवाळ भूमिका का घ्यायची? आम्हीच कशाला गप्प बसायचं?
आणि हे बाकी सगळे जण आपल्या आपल्या पद्धतीने सगळे विषय करणार. अहो करोडेच्या भ्रष्टाचाराचे सगळे विषय बाहेर येत आहेत आणि आमचा तरुण तरुणी पैसे नोकरीसाठी शिक्षणासाठी आत्महत्या करणार. हा कुठला न्याय आहे? म्हणून आपल्या सगळ्यांना मी सांगेन, आपण सगळेजण एक संघ आहोत, एकत्र आहोत. महाराष्ट्रामध्ये कोणीही कुठेही मराठा आरक्षणाबद्दल मराठा समाजाबद्दल आवाज उचलेल तो एकटा नाहीये, एवढा विश्वास तुम्हाला देतो. तुम्हाला फोन पण करायला लागणार नाही, तुम्हाला संपर्क पण करायला लागणार नाही. फक्त तुम्ही तुमचा आवाज एवढा करा की या मंत्रालयामध्ये बसलेल्या खुर्च्या हल्ल्या पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे की हा मराठा समाजाला आपण गृहीत धरू शकत नाही. त्यांना कळलं पाहिजे हा मराठा समाज हा आक्रमक समाज आहे. इतिहास घडवणारा समाज नजरेने पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल, एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. म्हणून हा जो फेसबुक लाईव्ह आहे, या निमित्ताने मी तुम्हाला एवढंच सांगेन की आता आर पारची लढाई आहे बांधवांनो, आर पारची. महाराजांनी शिवराज्याभिषेक, माझी जनता सुखी समाधानी सुरक्षित होती म्हणून महाराजांचा राज्याभिषेक झाला. पण आज महाराष्ट्र हा अस्वस्थ आहे, असुरक्षित आहे, दुखी आहे. कारण का हे राज्य करते महाराष्ट्र सरकार हे आपल्याला आपलं भविष्य अंधारात टाकण्यासाठी सगळ्या पद्धतीची षडयंत्र खेळत आहेत. मुघलांनी जसं आपल्यावर आक्रमण केलं आणि आपले राजे त्या विरुद्ध उभं राहिले, आपण शिवभक्त म्हणून त्यांचे मावळे म्हणून त्याच विरुद्ध उभं राहण्याची वेळ आज आलेली आहे. आपल्याला समाधान वाटलं पाहिजे की मी जे लढतोय ते मी माझ्या समाजासाठी लढतोय. जसं मी तुम्हाला सांगितलं, मी आज शिवभक्त म्हणून तुमच्याशी बोलतोय. मी नेहमी एक वाक्य माझ्या भाषणांमध्ये आणि विचारांमध्ये मांडतो की मी काय आमदार म्हणून मरणार नाहीये, पण मराठा म्हणून माझ्या डेथ सर्टिफिकेटवर उल्लेख होणार आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो, चला आता आर पारची लढाईची वेळ आलेली आहे. अहो त्या रायगडकडे बघून आपण एक तिथे बसून शपथ घेतली पाहिजे की ह्या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजावर कोण अन्याय होऊन देणार नाही. या महाराष्ट्रामध्ये आम्हाला कोण वाकड्या नजरेने पाहायला आम्ही देणार नाही. या महाराष्ट्रामध्ये आमच्या शिवरायांना, आमच्या शंभूराजेंना त्याबद्दल कोणही बदनामी करेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. अशी एक शपथ तुम्ही 6 जूनला घ्या आणि आर पारची लढाई ही आता सुरू करा, एवढं ह्या निमित्ताने सांगतो. आणि निरोप घेणार नाही, पण युद्धाच्या सुरुवातीला जी गर्जना देऊन आपण युद्ध सुरू करतो, ती गर्जना देऊन मी माझा फेसबुक लाईव्ह संपवणार आहे. तुम्ही प्रत्येकाने आपल्या आपल्या घरी जिथे पण हे फेसबुक लाईव्ह बघत असाल तिथे ही घोषणा द्या आणि ह्या युद्धाला आरंभ करा, एवढंच त्या निमित्ताने सांगतो. हर हर महादेव.